कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोला सरगम मॅडम। बोलू शकते ना, म्हणजे वेळ आहे ना तुमच्याकडे? फोन घेतलाय म्हणजे आम्हाला येळ आहे। येळ नसता तर फोन कट नसता का केला? बोला। हो, काय सांगू तुम्हाला, तुमच्या सून आहेत ना, ते एक संधी सोडत नाही माझा अपमान करायची। अहो केवढं बोलल्या त्या मला, एवढं ना आजपर्यंत मी कोणाचंही ऐकून घेतलं नाही। अहो काय झालं काय? अहो मी अधिपतींच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेले होते। त्यांना कसं कळलं काय माहित, नेमका त्याच वेळी त्या तिकडे आल्या आणि आम्हाला एकत्र बघून एवढ्या बोलल्या। बर, माझा अपमान होत होता आणि अधिपती फक्त ऐकून घेत होते, काहीच बोलत नव्हते। अहो पण हा नसता उद्योग करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? मॅडम आपलं ठरलंय ना म्हणून मी गेले, आणि अधिपतींचंही वागणं मला कळत नाहीये। म्हणजे मी त्यांच्याशी एवढी मैत्री करायला बघतेय तर ते माझ्यापासून लांब चाललेत, तुटक वागतात माझ्याशी। आणि मॅडम मला नाही वाटत की त्यांना आता गाणं शिकण्यात वगैरे काही इंटरेस्ट असेल। म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांना गाणं शिकायचंय, पण त्यांची इच्छा नाही दिसत आहे। अहो सरगम मॅडम जरा दमानं घ्या, दमानं घ्या। आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का नाही, त्यांचा कामाचा याप लई वाढलाय। त्या भरात काहीतरी बोलले असतील, तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? आणि आम्हाला काही न सांगता परस्पर तुम्ही गेलात तिकडं, मग आम्ही काय करायचं? हो मॅडम बरोबर आहे, पण मी म्हटलं एक प्रयत्न करून बघावा। आणि तुम्हाला सांगू का, आणि मॅडम आपल्यात जे ठरलंय ना त्यासाठी आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर आपल्या जी डील ठरली आहे ती नाही होऊ शकणार। आणि तसं असेल तर आपण इथेच थांब। हे बघा सरगम मॅडम, या असल्या गोष्टी फोनवर बोलायच्या नसत्यात। तुम्ही काही काळजी करू नका, सुनबाईंना येऊ देत घरी, आम्ही बघतो काय करायचं ते। ठेवा आता फोन। चिमटा काढा बघूया। काय गरज नाही चिमटा काढायची, मी जे ऐकलंय का नाही तेच मी बोलल्या, कळलं काय? लय जीव आलाय हो तुमच्यावर, खूळ लागल्यावानी झालंय। लय दिवस झालं बोलून बोलून म्हणते, पण लय भ्या वाटतो। पण आज असं वाटलंय या तोळ्याच्या नशिबात होतं आपल्या प्रेमाचा साक्षीदार होणं। तुमच्याशिवाय नाही जगू शकत मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।